आता मला कुणीतरी सांगितलं इथल्या पुलावर 1,00,000 जास्त पाणी होतं. कधी स्वप्नात आपल्याला वाटलं नाही की एवढं पाणी येईल. धरणातलं पाणी आणि आपल्या फ्री कॅचमेंट एरियातलं पाणी हे सगळंच पाणी उतारावरून तिकडे आलं आणि म्हणून हे सगळं संकट उभं राहिलेलं आहे. परंतु तुम्ही धीर जाऊन धुळी घालू नका. आम्ही सगळेजण त्याला तयारी मुक्त होते. आम्हाला कळतंय ना, आम्ही जायचो गोट्या खेळायला आलोय. त्याला एवढं सकाळी 6ला सुरू केलं बाळा मी करमळ्याला. म्हणजे जे काम करतं ना त्याचीच मारा बघायला होता. एवढं जीव तोडून चालतोय, हातून पण एका ठिकाणी जायचंय. आम्हालाही कळतंय ना, आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय. आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतोय. शेतकऱ्यांची वीज माफी केली, 20,000 कोटी रुपये भरतोय. इथंही साधू वाला माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं परांड्यामध्ये झालंय, भूम मध्ये झालंय, पाणी आलं. प्रयत्न करू. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोय करता येतात, पैशाची सोय करता येतात. तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमच्या महिन्याच्या असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करता, तसं आम्ही 13 कोटी जनतेचं कुटुंब चालवतो, राज्य चालवतोय. आणि त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री केंद्राची पण मदत घेणार आहे. कारण असं ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस जसं पंजाबला आणि हिमाचल प्रदेशला मदत झाली तसं केंद्र सरकार पण आपल्याला मदत करेलच. आम्ही ती मदत मिळू आणि शिवाय आपलं राज्य सरकार या पद्धतीने आपण मार्ग काढू. एवढी आपण